विदर्भ न्यूजची विशेष बातमी. सर्वसामान्य जनतेकरिता प्रशांत जाधव यांनी काठी घेतली हातात. नवाथे कनिष्ठ अभियंता भूषण साबरे फोन कॉल स्वीकारत नसल्याचा आरोप. नवाथे वीज वितरण कनिष्ठ अभियंता साबरे यांना दिली समज. वीज वितरण मंडळाचे नवाथे कार्यालय सातुर्णा स्थित पटेल नगर येथे स्थित आहे. हे कार्यालय एका भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. नवाथे परिसरातल्या तक्रारींकरिता नागरिकांना पटेल नगर येथे पोहोचावे लागते. या कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता भूषण साबरे हे कुणाचेही कॉल स्वीकारत नाही असे जनतेचे म्हणणे आहे. प्रत्येक वेळी कार्यालयामध्ये जाऊन कंप्लेंट देणे शक्य नसते. या कार्यालयाच्या कंप्लेंट नंबरवरचा जो क्रमांक आहे तो सतत व्यस्त असतो. अशा नागरिकांच्या तक्रारीवरून प्रभागातील खंदे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांनी वीज वितरण मंडळाचे नवाथे येथील कार्यालय गाठून भूषण साबरे यांची भेट घेतली व नागरिकांच्या सोयीकरिता भ्रमणध्वनी आपल्याला देण्यात आल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता प्रत्यक्ष कार्यालयामध्ये येणे जाणे ज्यांना शक्य होत नाही त्यांचे फोन कॉल स्वीकारावे, अन्यथा झटका आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलन झाल्यास त्यास कनिष्ठ अभियंता भूषण साबरे हे जबाबदार राहतील याची जाणीव प्रशांत जाधव यांनी भूषण साबरे यांना करून दिली. नागरिकांच्या तक्रारी पाहता हे करणे अत्यंत गरजेचे होते असे प्रशांत जाधव यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना सांगितलं. मी मागं तुम्हाला इथं येऊन बसलो होतो. एक चांगला नागरिक म्हणून मी तुमच्याशी चर्चा केली होती की साहेब तुम्ही फोन उचलत जा. आज मी 6 दिवसापासून तुम्हाला फोन करतोय, तुम्ही एकाही फोनचा रिप्लाय दिला नाही. मी आता पारिजात कॉलनीमध्ये होतो, तिथं नागरिक जमा झाले होते, त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं आहे. इथून फोन लावला, तुम्ही उचलला नाही. आज सकाळपासून मी तुम्हाला 3 कॉल केले. सगळ्या नागरिकांची तक्रार आहे की तुम्ही कॉल उचलत नाही. मग आपली ह्या विषयावर चर्चाही झाली. तुमच्या स्वभावामध्ये तुम्ही बदल घडून आणला नाही. तुमचं जर असंच चालत राहील तुमच्यात कसा बदल घडून आणण्याचा मला चांगलं माहिती. मी मागं म्हटलं होतं स्फोटक विषय होईल, याच्यानंतर तुम्ही माझा फोन उचलाल का नाही उचलाल? प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला तेच सांगितलं ना. प्रॉब्लेमचा विषय तुम्हाला काय होता म्हणून ते सोडा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा. तुम्हाला सांगितलं घरचा प्रॉब्लेम आहे का काही? दारचा फोन उचला. मी फक्त तुम्हाला सांगितलं 4 काम माझे ते 4 कामं तुम्हाला दिलेले आहे. तो विषय नाही, पण नवीन कामं येतात त्याच्यासाठी कोणाशी चर्चा करू? मिस करून देतो. 4 कामं तुम्ही कराल, पण नवीन कामासाठी मी कोणाशी चर्चा करू? प्रत्येक वेळेस इथं येऊ काय? तुम्ही फोन का नाही उचलत? कोणी करू शकत नाही. अरे बाबा, तुम्ही कॉल का नाही उचलत? प्रॉब्लेम तुमच्या कॉलचा आहे, फोनचा. फोन मोबाईल कशासाठी आहे? हा लोकांना सेवा देण्यासाठी तुम्ही इथं बसले आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डिपार्टमेंट पे करते, असे नाही सेवा देऊन राहिले तुम्ही. मग तुम्ही कॉल उचला ना. तुम्हाला त्या दिवशी काय म्हटलं, तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा. तुम्ही उचलत नाही तर आमच्या समस्या तुमच्या व्हॉट्सअपवर टाकतो. तुम्ही टाकला का व्हॉट्सअप नंबर? का विसरले बाबा? म्हणजे राहू द्या, नका टाकू. तुम्हाला जर फोन उचलताना एवढाच त्रास होत असेल ना तर कशाला तुम्ही जॉब करता? हा सोडून द्या ना. कशाला एखादा तुमच्यापेक्षा चांगला अधिकारी होऊन बसेल? फोन उचलणं पहिली प्रायोरिटी आहे. कामं अर्धा तास 1 तास लेट झाला चालते. सगळ्यांच्या तक्रारी आहे ना, सगळ्यांच्या. काय प्रॉब्लेम आहे तुमचा सांगा बरं. काही प्रॉब्लेम आहे का फोन न उचलण्या? ते सोडा तुम्ही कामात. ते काल परवाच्या दिवशी शक्तिमान येऊन उभा राहिला 45 मिनिटं. मनपातून शक्तिमान आणताना काय त्रास होतो आमचा आम्हाला माहिती. तुमच्यामुळे माझं 45 मिनिटात किती मोठं काम झालं असतं. झाडाच्या फांद्या तोडून राहिलो, हे कोणामुळं? तुमचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन राहिला. झाडाच्या फांद्या हल्ल्या का लाईन जाते. कामं तुमच्याशी संबंधित आहे बरेच. फोन नाही उचलत. आज सकाळपासून तुम्हाला 3 कॉल केले ना.
तुम्ही माझे फोन उचलत जा. माझे फोन नागरिकांच्या समस्येला धरून असतात. मी विनाकारण कॉल नाही करत तुम्हाला. तुम्ही जर बिझी असाल तर 2 तासानं करा, 3 तासानं करा. पूर्ण प्रभाग ओरडत आहे तुमच्या विरोधामध्ये, फोन उचलत नाही. म्हणजे तुमच्या वरिष्ठांना तक्रार दिल्यावर वरिष्ठ सुद्धा परेशान झाले आहे तुम्हाला. ठीक आहे, आम्ही करून देतो. फोन उचलायचा माझा, बस समस्येसाठी फोन करतो, वैयक्तिक कामासाठी नाही. अख्खा प्रभाग तण येऊन गेला. मला त्या दिवशी येऊन समजून सांगितलं होतं, पंगा नका घेऊ. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.